सध्या सर्वत्र चर्चेत असलेला विषय म्हणजे महाकुंभमेळा. अध्यात्माची ओढ की सौंदर्याचे आकर्षण. राम राम मंडळी, घोर कलियुग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शारीरिक सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य हे चिरकाळ टिकणारे असते. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्याकडे एक आध्यात्मिक स्थान म्हणून साऱ्या जगाचे याकडे लक्ष वेधलेले आहे. या ठिकाणी येणारे साधू संत व भक्तगण, याचबरोबर जगप्रसिद्ध असलेले आणि अध्यात्माची ओढ लागलेले काही सेलिब्रिटीज या ठिकाणी आलेले आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने आपले पाप नष्ट होते, म्हणून या ठिकाणी अनेक जण येऊ लागलेत. भारतामध्ये हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी हा कुंभमेळा भरत असतो. दर 12 वर्षांनी गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा हा कुंभमेळा भरवला जातो. सध्या हिंदू धर्म आणि त्याचे अध्यात्म याचा प्रसार जगभर होत असल्याने या ठिकाणी महागर्दी होताना आपल्याला दिसते. मेळा म्हटलं की हौसे व नवशे गवशे सगळेजण या ठिकाणी येत असतात. कोणी अध्यात्माच्या ओढीने येत असतो, तर कोणी एक मजा म्हणून येत असतो, तर कोणी आपला व्यवसाय करण्यासाठी येत असतो. सध्या सोशल मीडियावरती या ठिकाणच्या बातम्या एका क्षणात व्हायरल होत आहे. IITN बाबा, यात साधू व साध्वी, याचबरोबर फेरीवाले व्हायरल होत आहे. या ठिकाणी आलेल्या महिलाही त्यांच्या सुंदरतेमुळे लक्ष वेधून घेत आहेत. त्यातील 2 महिलांनी तर साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक महिला म्हणजे एक 16 वर्षाची अवखळ तरुणी मोनालिसा. आपल्या सर्वांना माहीतच असेल. मोनालिसा ही तिच्या सुंदर डोळ्यांमुळे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मध्य प्रदेशातल्या इंदोरमधून रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी ही मुलगी आपल्या वडिलांसोबत आली होती. आलेल्या लोकांचे लक्ष तिने वेधून घेतले. तिच्या सुंदरतेमुळे सोशल मीडियावरती ती रातोरात व्हायरल झाली. सावळा रंग आणि सोनेरी डोळे असलेली मोनालिसा ही मूळची इंदूरची असून माळा विकायला ती आली होती. यावेळी तिचे काही फोटो आणि व्हिडिओ पण व्हायरल झाल्या. सर्वत्र तिची चर्चा सुरू होती. आता कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा होती. तिने आपल्या जीवाला धोका असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि सुरक्षेची मागणी केली होती. तिला महाकुंभमेळ्यातून माघारी परतावं लागलंय, कारण तिला पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी होणाऱ्या गर्दीला त्रासून तिच्या वडिलांनी तिला इंदोरला परत पाठवून दिलं. अशा ह्या सुंदर मुलीचं चित्र काढण्याचा मोह एका चित्रकारालाही आवरलं नाही. सर्वांनी तिचे सुंदर चित्र काढले. रातोरात प्रसिद्ध झाल्यामुळे तिला चित्रपट काम करण्याच्या पण ऑफर आल्यात असे सांगितलं जातं. मोनालिसा ही सोशल मीडिया व कुंभमेळ्याचा केंद्रबिंदू बनत असल्याचं दिसत आहे. कुंभमेळ्यातील दुसरे आकर्षण म्हणजे हर्षा रिचारिया. ती सुद्धा एक ग्लॅमरस साध्वी म्हणून प्रसिद्ध आहे. कुंभमेळ्यात तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हर्षा रिचारिया ही रातोरात प्रसिद्ध झाली. भगवे वस्त्र घातली व रुद्राक्षाच्या मण्यांनी सजलेली माळ आणि कपाळावर टिळा लावलेली तिची छबी टिपण्यासाठी कॅमेरे सरसावलेच होते. मिरवणुकीत रथावर बसून तिने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तिच्या संन्यासाबद्दल पत्रकारांनी तिला विचारले असता तिने सांगितले की मला जे हवे होते ते मी सोडून दिले आणि हा मार्ग स्वीकारला. मी आंतरिक शांतीसाठी साध्वीचे जीवन निवडलेले, कारण जीवनामध्ये कितीही पैसे कमावले किंवा काही केलं तरी माणूस आत्मिक शांती खरेदी करू शकत नाही. हर्षा रिचारिया ही
30 वर्षाची असून ती मूळची उत्तराखंडमधली. ती आचार्य महामंडलेश्वर यांची शिष्य असून यापूर्वी तिने विविध क्षेत्रात काम केलेलं आहे. अभिनेत्री, अँकर, ट्रॅव्हलर अशा भरपूर क्षेत्रात तिने काम केलेलं आहे. तिने आता या सर्व कामाकडं पाठ फिरवली होती आणि एक साधारणतः 2 वर्षापासून ती साधू म्हणून जीवन जगते. आपण आयुष्यात खूप पैसा पाणी मिळवला, खूप प्रॉपर्टी कमवली, पण आपण शांती मिळवू शकलो नाही. म्हणून आपण अध्यात्माकडे वळलो आहे असं तिने सांगितले. प्रार्थना, भजन आणि अध्यात्मात मी रमून गेले आहे असं ती सुंदरी सांगते. एकूणच काहीतरी ह्या कुंभमेळ्यामध्ये सुंदर महिला ह्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनत चालल्यात. अध्यात्माच्या या वातावरणात क्षणभंगूर सौंदर्य भुरळ घालतंय. याचंच राहून राहून आश्चर्य वाटतंय.